कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. मला वाटलंच होतं असंच काहीसं असेल. गालात हसू लपवतच पिया समोर बघत होती. कुणालने मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिचा हात पकडून सरळ तिला पुढे घेऊन जाऊ लागला. त्याने प्रायव्हेट जेट बुक केलं होतं. याचाच अर्थ त्यांची ही ट्रिप प्री प्लॅन नव्हती, तर लास्ट मिनिटाला ठरली होती. काही असलं तरी पियाला मात्र आनंद हा झाला होता. कुणालसोबत निवांत फिरायला जायला मिळणार होतं. उद्याची त्यांची सकाळ मालदीवमध्ये होणार होती. ही कल्पनाच तिच्या अंगावर शहारे आणत होती. पिया किती उशीर? कविताताई काळजीने बोलल्या. ते गणेश काकांना आज घरी आणलं ना, म्हणून त्यांनी सांगितलं होतं ना उशीर होईल, पियाने सांगितलं. कविताताईंनी सुस्कारा सोडला. कसे आहेत आता ते दोघे? ठीक आहेत. अजून महिनाभर त्यांना खूप आराम करावा लागेल, पण आता कसलीही रिस्क नाही, पियाने सांगितलं. पिया आणि कुणाल कुठेतरी बाहेर गेले आहेत फिरायला. असं अचानकच का बरं गेलेत? तिने विचारलं. काय दी, बाहेर गेली? कधी, कुठे? पियाच्या आवाजात आश्चर्य होतं. तू तिकडेच होतीस ना? कविताताईंनी विचारलं. पियाने मान खाली घातली. काही वेळापूर्वी तिचा फोन आला होता. तिलाही माहिती नव्हतं. अचानकच ठरलं. सुस्कारा सोडतच कविताताई बोलल्या आणि त्यांच्या रूममध्ये आत निघून गेल्या. 3 वर्षात जाधव कुटुंबातही खूप काही बदल झाला होता. कौस्तुभचं लग्न झालं होतं. 1 रूम किचनमध्ये राहणारं जाधव कुटुंब आता मोठ्या टॉवरमध्ये 3 BHK फ्लॅटमध्ये राहत होतं. कौस्तुभने घर घेण्याचा विषय काढला तेव्हा पियासुद्धा पुढे सरसावली होती. कुणालसोबत बोलून तिने तिचा पगार इथे देण्याचा निर्णय घेतला होता. पियाचं शिक्षण प्रथमेश करणार होता, त्यामुळे त्यांनी बजेट वाढवून मोठं घर घेतलं होतं आणि काहीच दिवसात कौस्तुभचं लग्न पार पडलं. अगदी टिपिकल विवाह संस्थेत नाव टाकून कांदा पोह्यांचा प्रोग्राम पार पाडत लग्न काही महिन्यातच झालं. त्यानंतर वर्षभरात छोट्या केविशची म्हणजेच ज्युनियर कौस्तुभची एंट्री झाली होती. सध्या कविताताई आणि दामोदररावांचा पूर्ण वेळ केविशच्या मागे जात होता. पिया आणि कस्तुरीचं आता तितकं टेन्शन त्यांना वाटत नव्हतं, किंबहुना ते घेत सुद्धा नव्हते. की कविताताई आत गेल्या तशी पिया त्यांच्या रूममध्ये निघून गेली. पिया आणि काया आणि पिया मिळून 1 रूम होती. सध्या पिया एकटीच तिथे होती. दी अशी अचानक कशी गेली? गणेश काका सिद्धी काकींना आजच सोडलं असताना स्वतःच्या रूममध्ये येऊन बेडवर बसून काया विचार करत होती, पण तिला काही कारण सापडलं नाही. तिने खांदे उडवले आणि फ्रेश व्हायला गेली. स्नेहा दीदी, यार सॉरी ना. हॉलमध्ये एकटीच बसून आईस्क्रीम खाणाऱ्या स्नेहाला बघून प्रथमेश तिच्या बाजूला बसत बोलला. सध्या तिला असं अवेळी आईस्क्रीम खाण्याची हुक्की यायची, म्हणून घरात सर्व फ्लेवरचे आईस्क्रीम ठेवले जात होते. ती कधीही उठून ते खात होती. तिला जास्त डोहाळे लागले नव्हते, पण तिने काही मागितलं तर ते लगेचच दिलं जात होतं. ती एकदा मागेल ते घरात स्टॉकमध्ये आणून ठेवलं जात होतं, मग ते सासरी असो वा माहेरी. दोन्हीकडे तिची काळजी तेवढी जोमाने घेतली जात होती. प्रथमेशला आलेलं बघता स्नेहाने त्याच्याकडे पाठ केली. सॉरी ना. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो खाली बसला, पण तिने आपलं आईस्क्रीम खाण्यावरच लक्ष केंद्रित केलं. आजी बोलावते, जा, तुझी वाट बघते कधीची, स्नेहाने रुक्षपणे सांगितलं. प्रथमेशने तिच्याकडे बारीक चेहरा केला, पण इतक्या उशिरा आजी वाट बघते म्हणून तो लगेचच तिला भेटायला गेला. तिला किती वेळ? प्रथमेश येताच आजीने रुक्ष स्वरात विचारलं. सॉरी, ते तू का जागी अजून? आजोबा ठीक आहेत ना? प्रथमेशने विषय बदलत पण काळजीने विचारलं. चल. समोरच्या लॉनच्या दिशेला बघतच आजी बोलल्या. त्यांच्या रूमच्या मागच्या बाजूने लॉनमध्ये आता यात जाता यायचं. आजी, काय झालं आहे? प्रथमेशने गंभीरपणे विचारलं. आजीने एक इन्व्हॉल्व काढून त्याच्या हातात दिलं. इन्व्हॉल्व बघताच प्रथमेशने कपाळावर अटॅच मारून घेतल्या. कोणी दिलं हे? फक्त मोहिते लिहिलेलं आहे. ते इन्व्हॉल्व बघून प्रथमेशने विचारलं. उघडून बघ, आजीने शांतपणे सांगितलं. त्याने ते उघडलं. कोणाची इतकी हिंमत झाली आणि ही हिंमत झालीच कशी? आजींनी कडक आवाजात विचारलं. प्रथमेशचे डोळे रागाने लाल झाले होते. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. आजी, हे काय आहे? प्रथमेश प्रचंड भडकला होता. त्याचा आवाज रागाने कापत होता. मानवच्या बॅगेत होतं, त्याला काही गडबड वाटली म्हणून त्याने माझ्याकडे आणून दिलं, आजीने सांगितलं. प्रथमेश इन्व्हॉल्व मागे पुढे करून बघत होता. काही क्ल्यू मिळतोय का ते पाहत होता, पण त्यावर फक्त मोहिते प्रिंटेड होतं. हाताने लिहिलेलं नव्हतं. मी आता दादाला फोन लावून बोलावतो, म्हणजे पुढे काय करायचंय ते ठरवता येईल. प्रथमेश घाईतच फोन हातात घेत बोलला. तो पियाला घेऊन बाहेर गेला आणि काही दिवसांसाठी, आजीने सांगितले. प्रथमेशने कपाळावर आट्या पाडून आजींकडे बघू लागला. कुणाल? आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. कुणालने फक्त हुंकार दिला. पिया शांत आहे, कधीही काही मागत नाही. नातीची विशेष तक्रार असते, पण म्हणून तू तिला काहीच देणार नाहीस? आजीने विचारलं. कुणाल शांतच होता. ती शिकत होती म्हणून आधी तुला लांब जायला मिळालं नाही. गेलात तेव्हा सुद्धा सगळे सोबत असायचे, नाही तर लोणावळा तुमचं ठरलेलं ठिकाण. काहीसा राग व्यक्त करत आजी बोलल्या. तिला तेच जास्त आवडतं. गालात हसत कुणाल बोलला. ते आवडत
असेल, पण म्हणून दुसरं काही आवडत नाही असं नाही ना. तू नेहमी कुठे ना कुठे जात असतोस, म्हणून तुला पुन्हा फिरायला बाहेर जायचा तू कंटाळा करशील, म्हणून ती सांगत नसेल. पण तुला समजायला नको का? आजी बोलल्या. कुणालला ते पटलं. स्नेहा मागे कुठे गेली तेव्हा सुद्धा मी तुला सांगितलं होतं, जा. तयारी करूनही तुम्ही गेला नाहीत. तिला कसं वाटलं असेल? जर तू तुझ्या बायकोला कुठे घेऊन जाऊ शकत नाहीस, तिच्यासाठी काही करू शकत नाहीस, तर काय उपयोग आहे तुझ्या इतक्या कामाचा? आजी नाराजीने बोलल्या. कुणालला हे खूप मनाला लागलं होतं. तो काहीच बोलला नव्हता. कुणाल, गणेश काका आता ठीक आहेत, तर तू पियाला घेऊन काही दिवस बाहेर जा, आजीने सांगितलं. आजी, नक्की काय झालं आहे सांगशील? कुणालने शांतपणे विचारलं. म्हणजे? उगाच न कळल्याचा आव्हानात आजीने विचारलं. उगाच नाही, मी तुला माझी गर्लफ्रेंड बोलत नाही, तितकं तुला ओळखतो. हे जे तू मला सांगितलं ते बरोबर असलं तर तरी काही झाल्याशिवाय तू असं करणार नाहीस. आता पटकन सांग, काय झालंय? कुणालने शांतपणे पण जरब ठेवत विचारलं. आजीने जास्त अडेवेडे न घेताच एक इन्व्हलप त्याच्या हातात दिलं. हे असं असताना तुला वाटतं मी कुठे बाहेर निघून जावं? रागात कुणाल बोलला. स्नेहा आणि पियावर वॉच आहे आणि ते सांगणार इन्व्हलप मानवच्या बॅगेत. बाकी कुणावर वॉच नसेल याची खात्री कशी? अशा अवस्थेत तिथून लांब जाणं त्याला पटत नव्हतं. हो, तू तिला घेऊन बाहेर जायचं आहेस. इथून काही दिवस लांब असेल, तुझ्यासोबत असेल तर सेफ असेल. स्नेहाला इथून बाहेर पडायला द्यायचं नाही, आजी बोलल्या. कुणालने बाकीच्यावरही नजर असेल अशी शंका बोलून दाखवली. तू घरात कोणाला कोंडून ठेवू शकत नाहीस ना. तू सर्वांसोबत जाऊ शकत आहेस. अशा वेळी हायपर होण्यापेक्षा शांत राहणं गरजेचं आहे, आजी समजावत होत्या. कुणालने डोळे बंद करून स्वतःला शांत केलं. मी आता निघतोय. प्रथमेशला सांग, माझा एक माणूस त्याला कॉल करेल. त्याची सर्व डिटेल्स मी प्रथमेशला पाठवून ठेवेल. उगाच फेक कॉलवर विश्वास ठेवायला नको, कुणालने सांगितलं आणि निघाला. मोहितेवर प्रॉब्लेम्स येतील आणि जातील याचा अर्थ तू तुझं आयुष्य जगणं सोडावंसं असा नाही. काम आणि भावंड दोन्ही मॅनेज करतोस, तसंच बायकोला वेळ द्यायला शिक, तिलाही जपायला शिक. तिकडे जातोयस तर तिला पूर्ण वेळ दे, इथला विचार करू नकोस, आजींनी उपदेश दिला. कुणाल काही न बोलता निघून गेला. आजींना ते बोलणं आठवत होतं. त्यांनी कुणालला मनाविरुद्ध तिकडे जायला लावलं होतं, पण यावेळी त्यांना तोच उपाय दिसत होता. कारण कितीही नाही म्हटलं तरी त्या दोघांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी असा वेळ मिळाला नव्हता. कायम त्यांच्यासोबत वानरसेना असायची. स्नेहाला घराबाहेर जायला मनाई आहे, तिचं चेकअप घरीच होईल, बाकीच्यांची काळजी घ्यावी लागेल, आजींना सांगितलं. प्रथमेश खुर्चीवर बसला. डोळे बंद करून पुढे काय करू शकतो याचा अंदाज घेत होता. कुणालने त्याच्या माणसांना कामाला लावलं होतं, ते तुला कॉन्टॅक्ट करतील. कुणाल उद्या फोन लावेल तेव्हा बोल त्यांच्याशी, आजी समजावत बोलल्या. अजून हे एक बघ, पियासाठी आल्यालं, पण या इन्व्हलप नंतर तिला हे देणं मला योग्य वाटलं नाही, म्हणूनच मी ते उघडलं. कुणालला यातलं काहीच सांगितलं नाही. आजींनी आणखी एक इन्व्हलप प्रथमेशच्या हातात देत सांगितलं. त्याने घाईत ते उघडलं. आजी, हे समोरच्या फोटोकडे बघत गडबडून प्रथमेश बोलला. खोटे आहेत ते, मला माहीत आहे, पण तरीही हे फोटो तिच्या हातात गेले असते तर त्यांच्यात पुन्हा प्रॉब्लेम आले असते. ते नको होतं, म्हणून मी कुणालला सांगितलं तिला बाहेर घेऊन जा. कुणालला अडकवण्याचा आणि मोहित्यांना त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आणखी एक इन्व्हलप आहे पियासाठी. त्यात काय आहे? प्रथमेशने विचारलं. त्यात एक चिठ्ठी आहे. त्यात काका काकींच्या हॉस्पिटलमधून परत येण्याचा आनंद व्यक्त केलाय, पण आता हॉस्पिटलमध्ये कोण जाणार असा प्रश्न उपस्थित केलाय. सोबत स्नेहा आणि पियाचे काही फोटो आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे. स्नेहा तिच्या वॉर्डमध्ये फिरते, कधी क्लायंटला भेटायला गेली आहे. पियाचेही तसेच फोटो आहेत, साईट व्हिजिटेजचे, आउटडोअर मीटिंगचे आणि कधी सकाळी ऑकला जातांचे. दोघींना टार्गेट केले, आजींनी सांगितलं. पियाच्या नावाने आलेल्या इन्व्हलपमध्ये कुणालचे फोटो आहेत, मीनाक्षी सोबतचे. ते फोटो इथे काढलेले नाही, तर कुणाल ज्या ज्या ठिकाणी मीटिंगसाठी गेला तिथे मीनाक्षी त्याच्यासोबत दिसते. इतकंच नाही तर त्या प्रत्येक ठिकाणी ते एकत्र वेळ घालवत असल्याचं दिसते. फोटो बघून असं वाटेल की ते मीटिंगसाठी नाही तर फिरायला गेले आहेत, आजींनी सांगितलं. जर हे फोटो पियाने बघितले असते तर काही वर्षापूर्वी कविताताईंनी उपस्थित केलेला प्रश्न पुन्हा उभा राहिला असता. कदाचित यावेळी त्याचा परिणाम आधीपेक्षा जास्त भयानक झाला असता, आजी म्हणाल्या. हे फोटो वहिनीच्या घरी गेले तर? प्रथमेश विचार करता करता मोठ्याने बोलून गेला. आजी डोक्याला हात लावून त्याच्या बाजूला बसल्या. जर हे इन्व्हलप इथे येऊ शकतं तर तिकडे अगदीच सहज सुद्धा जाऊ शकत होतं, समजलं तुला? कुणाल इथे किती सुंदर आहे, त्याला बिलकुलच पिया बोलत होती. आणि ती आली तेव्हा इथे काळोखच होता. त्यात ती अर्धवट झोपेत असल्याने तिला आजूबाजूचं काहीच बघितलं नव्हतं. तिनं
ती कुठे आली हे तिच्यासाठी पूर्ण सरप्राईज ठेवलं होतं. कुणालने तिला उचलून बेडवर आणून ठेवलं होतं, तरी तिला समजवलं नव्हतं. इतकी गाढ झोपेत होती ती. इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे तिला माहीतच नव्हतं. तिला माहिती होती फक्त त्याची ती मिठी, जी तिने पूर्ण अनुभवली होती. खूप दिवसांनी ती त्याच्या मिठीत इतकी निवांत होती की तिने बाकी काही जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता. उलट तिने त्याच्या मिठीत झोपून घेत त्याला चांगलं कामाला लावलं होतं. कुणालची स्वतःची ट्रॅव्हल कंपनी असल्याने त्याला कुठेही अडचण आली नव्हती. अगदी काहीच वेळात त्याने सर्व मॅनेज केलं होतं. तो थेट त्याला हव्या असलेल्या ठिकाणी आता आला होता. आता सुद्धा किती वाजले आहेत हे पियाला काहीच कळत नव्हतं. बस आजूबाजूला जे दिसत होतं ते खरंच आहे यावर विश्वास ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती. तिने वर बघितलं तेव्हा बेडच्या वर असलेल्या छतावरून तिला फक्त पाणी आणि पाण्यात पोहणारे वेगवेगळ्या प्रकारांचे मासे दिसत होते. ते दृश्य इतकं मनमोहक होतं की बाकी कसलीच आठवण तिला नव्हती. गुड आफ्टरनून. तिच्या कपाळावर ओठ टेकवतच कुणाल प्रेमळ आवाजात बोलला. गुड आफ्टरनून. अगदी आनंदाने ती बोलली आणि अजूनच त्याच्या मिठीत शिरली. कुणाल, आपण पाण्यात आहोत. तिने चारही बाजूंनी बघितलं तसं तिचे डोळे मोठे झाले. आवाजात अविश्वास होता. गालात हसतच त्याने होकारात ती मान हलवली. तसं तिचे दोन्ही हात तोंडावर गेले आणि डोळे अजूनच मोठे झाले. बाजूचे दृश्य बघूनही तिचा विश्वास बसला नव्हता, जो फक्त कुणालच्या होकाराने झाला होता. अजूनही अविश्वासाने तिची मान नकारार्थी हलत होती. हे असलं काही तिच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं. कुणाल, हे तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. पुढचे 3 दिवस आपण इथेच असणार आहोत, कुणालने सांगितलं. पण तिला ते ऐकूच गेलं नव्हतं. ती तर आजूबाजूचं सर्व निहाळत बिझी होती, तर कुणाल तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता. पिया बेडवरून खाली उतरली तर तिच्या पायाखालची सुद्धा तसेच मासे पाण्यात पोहताना दिसत होते. पायाखालीही पारदर्शक काच होती. ती खाली बघत होती तर कधी वर बघत होती, तर कधी आजूबाजूच्या काचेच्या भिंतींना हात लावून माशांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद होता, जो कुणाल कितीतरी वेळ टिपत होता. पण ती त्या हँगओव्हरमधून बाहेर यायचंच नाव घेत नव्हती. मध्येच गोलगोल फिरत होती, तर मध्येच काचेवर हात ठेवत होती. कितीही केलं तरी तिचं समाधान होत नव्हतं. तिचा इतका गोंधळ झाला होता की कुठल्या बाजूला बघावं आणि कुठल्या नाही असंच तिला झालं होतं. नुसती सैरभैर झाली होती ती. पिया, स्टॉप. कुणाल हसतच बोलला होता, पण तिला काही ऐकूच येत नव्हतं. कुणाल, हे किती मस्त आहे. आपण पाण्यात आहोत. त्याने तिला पकडून समोर उभं केलं, तरी ती मान कधी इकडे तिकडे कधी तिकडे फिरवून तेच बोलत होती. तिचं अजूनही त्याच्याकडे लक्ष होतं. आपण तिला याआधी का नाही आणलं, कुणालच्या मनात आलं. पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. पिया, त्याने तिला स्वतः पुन्हा भानावर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मग त्याने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घट्ट पकडून तिच्या ओठांना आपल्या ताब्यामध्ये घेतलं. त्याच्या असं करण्याने ती पूर्ण गोंधळली होती. आधी तर तिचे डोळे मोठे झाले. काही समजलं नव्हतं. पण जसं लक्षात आलं तसं तिने डोळे बंद करत त्याच्या केसात हात घालून त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. कितीतरी वेळ तो तिच्या ओठांचा रसपान करत होता. पुढचे 3-4 दिवस आपण इथेच आहोत, त्याने सांगितलं. तसं आनंदाने तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या गालावर ओठ घट्ट ठेवले. थँक्यू, खूप खूप मस्त आहे हे, ती खुश होत बोलली. तू चेंज करून घे, आपण आता पाण्यात जायचं आहे, कुणालने सांगितलं. तसं तिचा चेहरा पडला. आता तुझे सर्व कपडे आहेत, त्याने सांगितलं. तसं तिने पुन्हा तिच्या डोळ्यात चमक आली. गेल्या 3 वर्षात पियाने थोडंफार स्विमिंग शिकली होती. त्याचबरोबर तिने बरंच काही शिकली होती, जे स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी गरजेचं होतं. त्याचसोबत सोबतचा वेडेपणा एन्जॉय करण्यासाठी ते उपयोगी पडतच होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्सही तिने केला होता. त्यामुळे कुठल्या ठिकाणी कसं स्वतःला प्रेझेंट करायचं हेही ती शिकली होती. पण असं असलं तरी कुणालसोबत असताना ती आधीची पियाच असायची. ती कधी चेंज करून आली तसं ते दोघे जवळच स्विमिंगसाठी गेले. इतक्या मोठ्या समुद्रात तिला पोहायला भीती वाटत होती, पण कुणाल सोबत होता म्हणून तिला तितकी फारशी भीती वाटत नव्हती. समुद्रात खूप आत असल्याने ऑक्सिजन मास्क आणि इतर साहित्यही होतं. कुणालच्या मदतीने तिने ते घातलं आणि त्याचा हात पकडूनच काहीस घाबरतच ती पाण्यात गेली. तिचा पहिला अनुभव घेण्यासाठी हॅलो सर, मी यशवंत, प्रथमेशसोबत हात मिळवतच त्या माणसाने ओळख करून दिली. हॅलो, प्रथमेशने फॉर्मल स्माईल देत उत्तर दिलं. तो अजूनही यशवंतचं निरीक्षण करत होता. अगदी साधारण व्यक्तिमत्व असलेली ती व्यक्ती आपलं काम करू शकेल यावर त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता. फक्त कुणालने सांगितलं आहे म्हणून तो त्याच्याशी बोलत होता. कुणालने सकाळीच यशवंतचा फोटो पाठवला नसता तर तोच व्यक्ती आहे यावर प्रथमेशने विश्वासच ठेवला नसता. काल कुणाल सरांचा मला कॉल आला होता. त्यांच्याकडून मला समजलं स्नेहा मॅडम आणि पिया मॅडमवर कोणतरी वॉच ठेवला आहे. यशवंत प्रथमेशच्या नजरेतला अविश्वास बघून स्वतः बोलायला लागला. त्याचा शांत, संयमी पण ठाम आवाज ऐकून प्रथमेश भानावर आला.
हो, याचा शोध घ्यायचा आहे, पण त्याचबरोबर ते एक इन्व्हलप आमच्या घरी आलं होतं. ते कोणी पाठवलं हेही बघा. आणि दादाला या इन्व्हलपबद्दल माहिती नाही. काल आजींनी दिलेलं इन्व्हलप यशवंतला दाखवत प्रथमेश बोलला, हे इन्व्हलप वहिनीच्या घरी तर गेलं नाही ना ह्याची माहिती प्रथमेशच्या आवाजात अजूनही यशवंतबद्दल विश्वास होता. ती माहिती मी काढतोच. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मंद स्मित करत यशवंत बोलला. पण प्रथमेशने निर्विकार राहणंच पसंत केलं. हा ऑज फक्त स्नेहादी आणि वहिनीवर आहे की सर्वांवर आहे हेही बघावं लागेल. काहीसा विचार करत प्रथमेश बोलला, तुमच्या या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच मिळेल. यशवंतने ठामपणे सांगितलं. थोडंफार जुजबी बोलून यशवंत तिथून निघून गेला. प्रथमेश काही वेळ डोळे बंद करून तिथेच बसला होता. तो स्वतःला शांत करत होता. बंद डोळ्याआड त्याला त्याचं एकत्र कुटुंब मस्ती करताना, एकत्र हसताना दिसत होतं. ते बघून त्याचे डोळे पाणावले. काका काकींचा अपघात आणि लगेचच ही धमकी, यांचा संबंध नक्की काय होता? पण असं एकामागून एक याचा विचारच त्याच्या डोक्यात चालू होता. हे दोघे हॉस्पिटलमध्ये असताना सर्वांना त्रास दिला असता तर त्याचा जास्त परिणाम झाला असता, पण जे कोणी करत होतं त्याला तितकंच करायचं नव्हतं. कुटुंबाला मानसिकदृष्ट्या खचवायचं आणि कदाचित तोडायचं असा विचार करत प्रथमेश आपल्या निष्कर्षापर्यंत पोहोचला. आणि त्याचबरोबर रागाने त्याचे डोळे लाल झाले. डोळे बंद करून तो स्वतःला शांत करत असताना त्याचा फोन वाजला. प्रथमेश कायाचा फोन होता. तिच्या आवाजात गोंधळ, काळजी, भीती सर्वच मिश्र भाव दाटले होते. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय झाले? काही सांजात घेत त्याने विचारलं. पण मनात तो प्रार्थना करत होता की त्याच्या मनातील शंका खोटी असावी. काल रात्री घरी एक इन्व्हलप आलं होतं. तिच्या आवाजातील भीती त्याच्या काळजाचा ठोका चुकत होती. इन्व्हलप तो हे ऐकून हादरला होता. त्याला आता कुणालची आठवण प्रकर्षाने जाणवत होती. त्याआधी अशा परिस्थितीत कुणाल एकटाच सर्व हँडल करायचा. सर्वजण त्याच्याकडे प्रॉब्लेम घेऊन यायचे आणि रिलॅक्स व्हायचे. आज तो नव्हता आणि प्रथमेशला सर्व हँडल करावं लागत होतं. मोठा भाऊ असणं किती गरजेचं आहे हे त्याला समजत होतं. तरी कुणाल तिथूनही मदत करणार होता. घरात काकी काय बोलल्या? प्रथमेशने घाबरतच विचारलं. कोणी बघितलं नाही म्हणून नशीब. काय बोलली? तसं प्रथमेशने सुस्कारा सोडला. आई आणि बाबा सहसा कुठलंही इन्व्हलप उघडून बघत नाहीत, खास करून त्यांच्या नावाने नसेल तर नाहीच. आणि नेमकं दादा आणि वहिनी काल इथे नव्हते. दादाच्या सासरी कसं कार्यक्रम आहे म्हणून ते तिकडे गेले होते. त्यामुळे थेट माझ्याच हातात आले, कायाने सांगितलं. तसं प्रथमेशने मोकळा श्वास घेतला. थँक गॉड. आपसुकच त्याच्या तोंडून निघालं, काया ते सर्व खोटं आहे. काहीसं अडखळत प्रथमेश बोलला. बाकी कोणाच्या हातात जाऊन प्रॉब्लेम टळलं असलं तरी कायाचा गोंधळ होणं साहजिकच होतं. तिच्याही मनात शंका येणारच होती. मला माहीत आहे जिजू दीवर किती प्रेम करतात, त्यामुळे माझ्या मनात ही शंका नाही आली. ते फोटो मी फाडून फेकून दिलेत, कायाने त्याला अडवत सांगितलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आलं. तिला कुणालबद्दल वाटणारा हा विश्वास त्याच्या त्याला सुखावून गेला. पण हे सर्व काय आहे? ती अचानक ते दोघे बाहेर का गेले तिने विचारलं. तसं तो गंभीर झाला. काही नाही, ते सहजच बाहेर गेले आहे. तू त्याकडे लक्ष देऊ नकोस, तू फक्त माझ्याकडे लक्ष दे. किंचित गंभीर वातावरण हलकं करत तो बोलला. त्याची काही गरज नाही, त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची कामं आहेत मला माझ्याकडे. उगाच त्याला चिडवत ती बोलली. तू माझ्याकडे लक्ष नाही देणार? जा कट्टी. लहान मुलासारखा चेहरा पडूनच तो बोलला. तसं ती हसायला लागली. त्याचाही चेहरा पुसटसा हसू आलं. आज संध्याकाळी भेटूयात, त्याने विचारलं. काल उशीर झाला म्हणून आई मुलं मला किती बोलत होती माहीत आहे का? उगाच खोटं चिडून ती बोलली. असंच पाहिजे. कोणी सांगितलं तुला उशीर करायला? जाऊ दे, आज उशीर नको करूस, म्हणजे कोणी काही बोलणार नाही. त्याच्या असं बोलण्यावर ती गोंधळली. तिचे एक्सप्रेशन्स इमॅजिन करून तो खूप हसायला लागला होता. लव्ह यू, संध्याकाळी भेटूयात, आता काम आहे थोडं बोलून त्याने फोन कट केला. त्याला आता प्रसन्न वाटू लागलं होतं. त्याने लक्ष लॅपटॉपकडे वळवून लगेचच कामाला सुरुवात केली. दी बाळ किक का मारतंय? माधवी गेल्या 1 तासापासून स्नेहासमोर बसली होती आणि उगाचच तिला प्रश्न विचारून त्रास देत होती. बेबी किक. पोटावर हात ठेवून माधवीने सांगितलं. तसं तिच्या हाताला किक जाणवली आणि ती खुश झाली. माधू, तू आता गेली नाहीस तर तू खूपच फटके खाशील बघ. स्नेहा वैतागली होती, पण माधू तिचं काही ऐकत नव्हती. तिने पुन्हा स्नेहाच्या पोटावर हात ठेवला आणि किक मारायला सांगितलं. तसं पुन्हा स्नेहाला किक बसली. आजी, काका काकी, मॉम, डॅड कोणीतरी आहे का? काहीसं रडतच तिने आवाज दिला. बाजूच्या रूममध्ये असलेल्या आजी पटकन तिथे गेल्या. स्नेहाचा 8वा महिना चालू झाला असल्याने तिला खालची रूम दिली होती, जेणेकरून येता जाता सर्वांचं लक्ष तिच्याकडे राहील. आणि आजी सतत बाजूच्या रूममध्ये असणार होत्या. का गं, काय झालं? आणि ती असताना मला का आवाज देतेस? आजींनी काळजीने विचारलं. हिलाच इथून जायला सांग. गेल्या 1 तासापासून ती पोटावर हात ठेवून सांगते बेबी किक किक.
की मला किक मिळते. स्नेहाचा रडवलेला आवाज आला. आजी तोंडाला पदर लावून हसायला लागल्या. सुकन्याताही तिचा आवाज ऐकून तिथे आल्या होत्या. त्या गालातच हसत होत्या. मी बघायला नको का बेबी माझं ऐकते की नाही? बग्गल असली तर मी तिची माऊ असणार आहे. मग आम्ही खूप मस्ती करणार आहे. तिने माझं ऐकायलाच पाहिजे. आणि बॉय असला तर मी त्याची सासू असणार आहे. मग तर त्याने माझं ऐकलंच पाहिजे. कमरेवर हात ठेवून खाष्ट सासूसारखे एक्सप्रेशन्स देत माधवी बोलली. आजी मी आधीच सांगून ठेवते माझ्या मुलाला अशी सासू नकोय. मी या घरच्या मुलीला माझी सून बनवणार नाही. स्नेहा चिडून बोलली, पण तिच्या आवाजात आणि चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. माधूने तिला किती सतावलं असेल हे स्पष्ट दिसत होतं. असं कसं? आमच्या मुलीला तू नाही बोलू शकत? केतन तिथे येत बोलला. तसं आजी आणि सुकन्याताईंनी डोक्याला हातच मारला. काय चालू आहे? कशावरूनही तुम्ही सुरू होऊ नका. अजून ते दोघे जन्माला आले नाही आहेत आणि तुम्ही त्यांच्या लग्नापर्यंत जाऊन पोहोचलात. काही सदाटावर सुकन्याताई बोलल्या होत्या. मॉम ते काय आहे ना, आताच प्लॅनिंग केलं तर कसं बरं पडतं. म्हणजे ते दोघे कुठे दुसरीकडे सेटिंग तर लावणार नाहीत ना? सुकन्याताईच्या खांद्यावर हात ठेवतच केतन समजवण्याच्या सुरात बोलला. सेटिंग हे असले शब्द तू आता माझ्यासमोर आणि आईसमोर बोलणार आहेस का? त्याच्या दंडावर चापट मारतच सुकन्याताई बोलल्या. काय मॉम तू थोडी ना म्हातारी झालीस आणि ही तर अजिबातच नाही. केतन बोलला. तसं पुन्हा त्याच्या दंडावर फटका. नंतर ती सेटिंग लाव. आधी माझ्यासाठी पाणीपुरी आणजा. स्नेहा मागून बोलली. केतनने लगेचच होकार दिला आणि तिथून निघूनही गेला. दादा माझ्यासाठी सुद्धा माधू मागून ओरडली. थोड्या तितक्याच मोठ्या आवाजात अजिबात नाहीचा रिप्लाय सुद्धा आला. आजी मला ऑफिसला जायचं आहे. सागर आणि प्रथमेश सोबत बोल ना. त्यांनी कुठेही जायला मनाई केली आहे. चेहरा पाडत स्नेहा बोलली. तसं हसणाऱ्या आजी शांत झाल्या आणि त्यांनी नाही असं सांगितलं आहे ना तर शांतपणे आराम कर. ऑफिसला आज किंवा अजून कुठेही जाण्याची गरज नाही आहे. जे काही असेल ते घरूनच कर. आजींनी कडक शब्दात सांगितलं. तसं स्नेहाचा चेहरा जास्तच पडला. पण आजीने तिच्याकडे अजिबातच लक्ष दिलं नाही आणि तिला थोडा वेळ आराम करायला सांगून निघून गेल्या. जाता जाता माधूला तिथून जायला सांगायला विसरल्या नव्हत्या. कुणालाने पिया त्या निळ्या शार पाण्यात आपली सुट्टी मस्त एन्जॉय करत होते. तिचा पूर्ण दिवस आजूबाजूचं दृश्य बघण्यातच गेला होता. कितीही बघितलं तरी तिचं मन भरत नव्हतं. काचेतून माशांना हात लावण्याचा ती प्रयत्न करत होती. तर मध्येच कुणालच्या मिठीत बसून फक्त आजूबाजूचं दृश्य बघत होती. दिवसभर ते बघून समाधान नाही झालं का? कुणालने तिच्या केसातून हात फिरवतच विचारलं. आताही त्याने तिला आपल्या मिठीत बसवून ठेवलं होतं तरी तिची नजर सैरभैर करत होती. अजिबातच नाही. किती सुंदर आहे हे, किती बघू आणि किती नाही असं झालं आहे मला. तिच्या आवाजातला आनंद ती किती खुश आहे हे सांगत होता. उगाच इथे आणलं. कुणाल चेहरा पाडूनच बोलला. तसं ती काहीशी गंभीर होत त्याच्याकडे बघू लागली होती. त्याचा पडलेला चेहरा बघून तिला खूप वाईट वाटलं. का? तिने गंभीर होत विचारलं. यार इथे आपण हनीमूनसाठी आलो आहोत आणि इथे आल्यापासून मी उपाशीच आहे. तू नुसती त्या माशांनाच बघतेस, माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीयेस. तुझा तो चेहरा पाडून बसलेला. तसं तिला हसू आलं आणि किंचित वाईटही वाटलं. खरंच ती इथे आल्यापासून आजूबाजूच्या दृश्यात इतकी हरवून गेली होती की आपण कुणासोबत वेळ घालवायला आलो आहोत याचं भानसुद्धा तिला राहिलं नव्हतं. सॉरी ती कातर आवाजातच बोलली आणि डोळे किंचित पाणवले. वेडाबाई मस्ती केली तुझी. मला थोडा फार अंदाज आलाच होता. म्हणून तर इथे फक्त 3 दिवस थांबणार आहोत आणि नंतर दुसरीकडे जाणार आहोत. आणि हो तू एन्जॉय करावंसं म्हणून तुला इथे आणलं आहे. तो बोलला तसं तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. कुणाल तुम्ही ना? त्याच्या छातीवर हळूच मुठी मारत ती बोलली. तसं तो जास्तच हसू लागला. आता विषय निघालाच आहे तर म्हणतच त्याने तिला बेडवर झोपवलं. कुणाल इथे असं म्हणजे आजूबाजूला असलेल्या पारदर्शक काचेमुळे तिला जरा जास्तच लाजायला होत होतं. इथे आपण दोघेच आहोत. आपल्याशिवाय कोणीच येणार नाही. तिच्या मानेवर ओठ टेकवतच तो हळूवार बोलला. तसं तिच्या शिरामधून करंट गेल्यासारखं तिला जाणवलं. त्याच्या पाठीवर तिच्या हातांची मिठी पडली तरी ती कम्फर्टेबल नसल्याचं त्याला जाणवत होतं. त्याने थोडं पुढं होत एक बटन दाबलं. तसं त्या पारदर्शक काचेवर पडदा पडला आणि ती रूम पूर्ण बंद होऊन आत काळोख झाला. तसं तिचे हात त्याच्या केसातून फिरत तिचे ओठ त्याच्या चेहऱ्यावर मानेवर सहज फिरू लागले. कपड्यांचे अडथळे दूर झाले. तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पुन्हा पुन्हा गुंतत होते. पाण्याखाली असलेली ती रूम तिच्या उत्तेजित आवाजाने आणि त्याच्या तितक्याच उत्तेजित स्पर्शाने भरली होती. ती कधीतरी रात्री ते थकून एकमेकांच्या मिठीत तसेच झोपलेले होते.